राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब, संत चोखामेळा शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांना व माझे वडील स्वर्गीय देवानंदजी कायंदे यांच्या स्मृतीस अभिवादन करतो। मी मनोज नंदाताई देवानंद कायंदे विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन, भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन। जय हिंद, जय भारत। महाराष्ट्राचं दैवत आहे तुळजाभवानी माँसाहेब जिजाऊ, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, जानता राजा राजा शिवछत्रपती, वंदनीय बाळासाहेब ठाकरे, वंदनीय धर्मवीर आनंद दिघे साहेब, आमचे नेते सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब, या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना वंदन करून मी संजय लक्ष्मी रामभाऊ गायकवाड विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन, भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम। मी सौ श्वेता विद्याधर महाले 23 चिखली विधानसभेची सदस्य म्हणून निवडून आले असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन, भारताची सार्वभौमत्व व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन। मी चैनसुख मदनभाई मदनलाल संचेती विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन, भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन। मी संजय उर्मिलाजी श्रीराम जी कुटे विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन, भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखील आणि आता जे कर्तव्य हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन। मी आकाश सुनीता पांडुरंग उपाख्य भाऊसाहेब फुंडकर विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन, भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखील आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल। जय श्रीराम।